तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जेव्हा अधिपती आणि अक्षरा घरी येतात तेव्हा दुर्गी त्यांच्या समोर जाते आणि त्यांना घरी यायला एवढा उशीर का झाला म्हणून जाब विचारते. ती स्वतःला भुवनेश्वरी समजत असते आणि त्याच तोऱ्यामध्ये अक्षराला सुनावत असते आणि तिचं असं अचानक बदललेलं वागणं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आजी तिला शांत राहायला सांगते, मात्र दुर्गी म्हणते की जर माझ्या जागी ताई असती आणि ती या दोघांना बोलत असती तर तू तिलाही गप्प केलं असता का नाही ना, मग मला शांत राहायला का सांगते. या सुनबाईला काही काळ वेळ कळते की नाही की आता ताई घरात नाही म्हणून ती या घराची शिस्त मोडणार आहे. त्यावर अक्षरा म्हणते की मावशी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर अधिपतीसुद्धा तिला सांगतो की तू उगाच बडबड करू नको, मलाच उशीर झाला त्यामुळे आम्हाला दोघांनाही घरी यायला उशीर झाला, तू उगाच मास्तरीणबाईंना काही बोलू नको. मात्र दुर्गी काही गप्प बसत नाही. तर दुसरीकडे चारुहास सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत असतात आणि म्हणत असतात, चारू मला खरंच तुझी खूप आठवण येत आहे. आपण दोघांनी आपल्या मुलासाठी किती स्वप्न बघितली होती, मात्र तुझ्याशिवाय मी एकही स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. तू अर्ध्यावरच माझी साथ सोडली. मात्र त्यानंतर मी अधिपतीला सांभाळायला हवं होतं, पण मी तसं केलं नाही. आणि मग त्यानंतर ते चारुलता मॅडमच्या फोटोकडे बघतच रडत असतात. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा दुर्गीला समजावत असतात की त्यांना घरी यायला उशीर का झाला, पण ती काही ऐकतच नाही. उलट त्या दोघांना बोलतच राहते. शेवटी आजी तिच्यावर ओरडतात आणि त्यामुळे ती गप्प बसते. तर अधिपतीला सुद्धा पावसामुळे सर्दी झालेली असते, शिंका येत असतात. त्यामुळे मग आजी दुर्गीला सांगतात की जा आणि त्याच्यासाठी चहा बनवून आण आणि मग त्यानंतर त्या अधिपतीला सुद्धा खोलीत जाऊन आराम करायला सांगतात. त्यानंतर अधिपती त्याच्या खोलीत जातो. आजी त्याला बाम लावून देते. तर अधिपती म्हणत असतो की आजी हे सगळं राहू दे, तू बस माझ्याजवळ. आणि मग त्यानंतर ते दोघेजण भुवनेश्वरीबद्दलच बोलत राहतात. आजी त्याला विचारत असतात की परत भुवीचा काही फोन आला होता की नाही. तर अधिपती म्हणतो की नाही ग आजी, त्या दिवशी बोलणं झालं तेवढंच, परत आईसाहेबांचा काही फोन आला नाही आणि त्यांचा आता फोनसुद्धा बंद लागतो. आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात. मात्र त्या म्हणतात की भुवी लवकर घरी येईल माहिती आहे मला, पण जर तिचा फोन आला ना तर तिला सांग की तुला फक्त लेक नाही आहे तर एक आईसुद्धा आहे. आणि त्यावर अधिपती म्हणतो की खरं तर आता आईसाहेबांची मनस्थिती कशी असेल काहीच सांगता येत नाही. त्या जर स्वतःहून घर सोडून गेल्या असत्या ना तर त्या कधीच परत आल्या असत्या. मात्र इथे त्यांचा जो काही अपमान झाला आहे ना त्यामुळे त्यांना काहीतरी वाटत असणार आणि म्हणूनच त्या घरी येत नाही आहेत. आणि मग त्यानंतर तो आजींना मार्केटमध्ये अक्षरासोबत घडलेला प्रकार देखील सांगतो. पण तो म्हणत असतो की त्या आमच्या आईसाहेब नसणारच, कारण जर आईसाहेब कोल्हापूरमध्ये आल्या असत्या तर त्यांनी आपल्याला कळवलं असतं ना. आणि त्यावर आजीसुद्धा हो म्हणतात आणि अधिपतीला आराम करायला सांगतात. दुसरीकडे अक्षरा अस्वस्थपणे फेऱ्या घालत असते. तिला मार्केटमध्ये घडलेला प्रकार ती चारुलता पुन्हा पुन्हा आठवत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि तिला फ्रेश व्हायला सांगतात. दुसरीकडे दुर्गी आणि चंची त्या दोघींच्या खोलीत असतात. चंची दुर्गीला विचारत असते की मम्मी तुला खरंच ती मावशी गेली आहे म्हणून एवढं वाईट वाटतंय का. तर दुर्गी म्हणत असते की नाही ग, पण आपल्याला किती आनंद झालाय हे आपण या घरातल्या लोकांना सांगू शकत नाही ना, म्हणून फक्त आपल्याला वाईट वाटतंय असं त्यांच्यापुढे नाटक करायचं. आणि ते ऐकून चंचीसुद्धा खुश होते. आणि मग त्यानंतर दुर्गी तिला मगाशी घडलेला सगळा प्रकार सांगताना म्हणते की त्या मास्तरनीला मी चांगलंच सुनावलं, आता मला एकदम मोकळं वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला कितीही आनंद होत असला ना तरी तो आनंद या लोकांना दाखवायचा नाही. आणि त्यावर चंचीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्या दोघीजणी देवाकडे प्रार्थना करतात की भुवनेश्वरी जिथे असेल तिथेच तिला राहू दे, म्हणजे आमच्या जीवाला घोर नाही. आणि मग त्या दोघीजणी हसतच एकमेकींना टाळ्याही देतात. दुसरीकडे चारुहास सर चारुलताची डायरी वाचत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. चारुहास सर तिला अधिपतीबद्दल विचारतात. तर अक्षरा सांगते की ते आता ठीक आहेत. तर चारुहास सर म्हणत असतात की खरं तर माझ्यामुळे अधिपतीला खूप त्रास झाला, तुम्हा दोघांच्या नात्यावरही या गोष्टीचा परिणाम झाला आणि याचंच मला वाईट वाटतंय. पण अक्षरा त्यांना समजावते की बाबा असं काही नाही आहे आणि मॅडमचा अधिपतींना कॉल आल्यामुळे ते आता शांत झालेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, लहानपणापासूनच अधिपती माझ्यामुळे दुखावला आहे. खरं तर चारूनंतर मी त्याला खूप व्यवस्थितपणे सांभाळायला हवं होतं, पण मी तसं नाही केलं.
माझी कारणं काही असतील, पण तरी हेच सत्य आहे की माझं अधिपतीकडे दुर्लक्ष झालं. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, काही वेळ जाऊ द्या, पुन्हा सगळं काही ठीक होईल. आणि मग त्यानंतर तिला मार्केटमध्ये घडलेला प्रकार आठवतो आणि ती चारुहास सरांना म्हणते की बाबा मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यावर ते म्हणतात की बोल बाळा, काय झालं. आणि मग अक्षरा त्यांना विचारते की चारुलता मॅडम खरंच गेल्या आहेत का, म्हणजे त्या जिवंत असण्याची काही शक्यता तर नाही ना. आणि ते ऐकून चारुहास सरांना तर धक्काच बसतो. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला कॉल करत असतो, पण तिचा फोन बंद असल्यामुळे तो अस्वस्थ होतो. तर इकडे चारुहास सर अक्षराला विचारत असतात की बाळा तू असं का विचारतेस, कारण चारुलता खरंच गेली आहे आणि या गोष्टीची मला खात्री आहे. मात्र अक्षरा म्हणते की बाबा तसं नाही, मला सहज वाटलं म्हणून विचारलं. आणि मग त्यानंतर चारुहास सर अक्षराला चारुलताबद्दलच सांगू लागतात. ते चारुलताबद्दल बोलताना खूप भावूक होतात आणि म्हणतात ती खरंच खूप चांगली होती, फक्त माझी बायको म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही. तिला साहित्याची आवड होती, वाचनाची आवड होती, खूप छान गाणं गायची ती, सगळ्यांशी प्रेमाने वागायची, बोलायची. आणि तिला खूप साधं राहायला आवडायचं, दागिन्यांची कपड्यालत्त्यांची जास्त हौस नव्हती. आणि तिचं तर स्वप्न होतं की अधिपतीने खूप शिकावं, मोठं व्हावं, एक चांगला माणूस बनावं. खरं तर अधिपती हे सगळं काही आहे, फक्त त्याने त्याचं शिक्षण अर्धवट सोडायला नको होतं आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटते. आणि मग हे सगळं ऐकून अक्षरा चारुहास सरांना विचारते की बाबा मला माफ करा, मी पुन्हा तोच विषय काढते, पण चारुलता मॅडम नेमक्या कशा गेल्या, म्हणजे त्यांचा अपघात झाला होता का. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हो बाळा, खरं तर त्यावेळी मी कोल्हापूरमध्ये नव्हतो, मी बेंगलोरला गेलो होतो आणि चारुलता तिचे वडील सिरियस होते म्हणून त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र त्यावेळी खूप पाऊस होता आणि ती ज्या बसने जात होती ती बस एका नदीत पडली. सगळे प्रवासी वाहून गेले, त्या बसमधलं कोणीही वाचलं नाही. आणि जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हा मी ताबडतोब कोल्हापूरमध्ये आलो. आम्ही रात्रभर तिचा शोध घेत होतो. पोलिसांना अनेक डेड बॉडीज सापडल्या, पण त्यांच्यातला एकालाही ओळखता येत नव्हतं. आणि मात्र एक डेड बॉडी अगदी चारुलतासारखीच होती, म्हणजे ती साडी, मंगळसूत्र अगदी चारुलतासारखंच होतं, चेहरा मात्र ओळखू येत नव्हता. पण माझं मन मला सांगत होतं की हीच चारू आहे. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराला आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.